हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। आज देखील 6:30 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर इथं दूध वगैरे गरम करण्यासाठी ठेवले आणि मी किचन मध्ये आले म्हणजे माझा स्वयंपाक। आज मला म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर देवपूजा आवरायची आहे, कारण देव उजळवायचे आहेत। त्यासाठी मग पटपट अशी कामावरून घ्यायची आणि छान असं देवघर देखील आवरून घ्यायचं आहे, कारण उद्या आहे दीपामावस्या। तर दीपामावस्येसाठी सर्व घरातले दिवे वगैरे काढून ते छान असे उजळवायचे आहेत। त्यासाठी आज कामाची घाईच असणार आहे। तसाही आलेला दिवस प्रत्येक लेडीजसाठी घाईचाच असतो असं मला वाटतं। काही ना काही आपण काम करत असतो, ठरवल्याप्रमाणे ते करायचं ठरवलं तर कामाची घाई होणार, हे साहजिकच गोष्ट आहे। तर माझी देखील त्याच पद्धतीने घाई असते, कारण एक एक कोपरा एक एक रूम असा आवरण्याचं माझं कायम चालू असतं। त्यामुळे मला असं वाटतं की घरामध्ये एकदा जास्त लोड येत नाही आणि घर देखील आवरताना म्हणजे मला असं वाटतं की आपल्यालाच त्रास होत नाही, यासाठी या गोष्टी करणं खूप जास्त जरुरी आहे। तर आज नाश्त्यामध्ये बनणार आहेत आप्पे। तर त्यासाठी डाळ तांदूळ काल दुपारी भिजत टाकलं, रात्री ते दळून ठेवलेलं होतं म्हणजे मिक्सरला बारीक वाटून, आणि अगदी छान असं ते फर्मेंट देखील झालेलं आहे। कारण म्हणजे जास्त आंबवलेलं नसेल तरी चालतं आप्प्यांसाठी, इडलीसाठी मात्र पूर्णपणे फर्मेंट पाहिजे, तेव्हाच कुठे इडली फुगते। तर आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचंय। आणि हे जे आप्प्यांचं पीठ बनवण्यासाठी मी प्रमाण घेतलेलं आहे ते म्हणजे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी चेंज करू शकता, परंतु आमच्याकडे मुगाच्या डाळीचा जास्त वापर असतो, त्यामुळे मी मुगाची डाळ टाकलेली आहे। छान लागतात या पद्धतीने बनवले तरी देखील, तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा। तर आता हे छान असं मिक्स करून घेतलंय। तर या इथं छान अशा भाज्या कट करून घेतल्यात। गाजर, एक शिमला घेतली, एक गाजर किसून घेतलंय, एक मोठा कांदा कट करून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर। आता सर्व याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि माझा चॉपिंग बोर्ड तुटलाय, त्याला इग्नोर करा, कारण तो मी डीमार्ट मधून घेतलेला, मला वाटतं 3-1 वर्ष झालं असेल, आणि तो म्हणजे त्याचा जो हँडल आहे ना पकडायचा तोच खराब झालाय। बाकी छान आहे। आता बघूया नंतर कधीतरी, म्हणजे आता तर लगेचच मी काही घेणार नाही, परंतु पुन्हा कधी घेईल तेव्हा छानच घेईल। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल, कारण ते थोडंसं घट्टसर आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता भाज्या सर्व यामध्ये मिक्स करून घेतल्या की छान अशा त्या म्हणजे त्यांचा जो अर्क आहे तो त्या पिठामध्ये मुरला जातो, त्यामुळे 10-15 मिनिट असंच ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। हिरवी मिरची मी टाकत नाही, कारण पिल्लूला मग ते तशीच खाल्ली जाते आणि तिखट वगैरे लागू शकतं शाळेत असल्यानंतर, उगाचच प्रॉब्लेम। उत्तप्पा वगैरे असेल तर कसं दिसतं त्याच्यामध्ये, तो निवडू शकतो, परंतु असं काही त्याला निवडता वगैरे येणार नाही। तर आता हे छान मिक्स करून घेतलंय, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनिट असंच ठेवायचंय। त्यानंतर त्याला छान असा एक आपण तडका देणार आहोत। इथं गॅसवरती मी तडका पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचंय, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। आणि तडका थोडासा गरम आहे तोपर्यंतच आपण याच्यावरती घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि शेवटी त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ते छान असे हलके फुलके होतात आणि थोडेसे सॉफ्ट बनतात। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। तर इथं आपलं आप्प्यांसाठीचं पीठ छान असं तयार आहे। आता लगेचच मी आप्पे बनवून घेते। आप्पे पात्र या इथं गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलंय, त्याच्यामध्ये आता थोडं थोडं आपण तूप सोडून घ्यायचं आहे। आणि हे जे तूप आहे ना ते घरी बनवलेलं आहे, अगदी रवाळ असं बनलेलं आहे, म्हणजे याच पद्धतीने मी बनवते। मला वाटतं बरेच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की मी घरच्या घरी तूप कसं बनवते।
खूप छान असं बनतं आणि अगदी त्याचा सुवास देखील खूप मस्त येतो। तर इथं आता थोडं थोडं मी तूप टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1-1 चमचा आपण आता हे बॅटर सोडून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅस फुल होता त्याच्यामुळं आप्पे पात्र छान गरम झालेलं आहे आणि मी आता सध्या गॅस बंद केलाय। साधारणतः 1-1 चमचा बॅटर आता सर्व पात्रामध्ये मी ठेवून घेते। मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर असं केल्याने त्यांच्या पोटात भाज्या देखील जातात। तर इथं छान असं बॅटर आता सोडून घेतलेलं आहे आणि गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे। त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि छान असे ते भाजून द्यायचे। अगदी छान असे ते एका साईडने भाजलेले आहेत। तर आता आपण दुसऱ्या साईडने देखील असेच भाजून घ्यायचे आहेत। पहिले तर पलटी करून घ्यायची। इथं पाहू शकता तुम्ही अगदी खरपूस असे भाजलेले आहेत। वरची साईड थोडीशी कोरडी झाली की आपण त्यानंतर त्याची पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अगदी मस्त असे कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। सर्व आप्यांची पलटी करून घेतली। आता थोडं थोडं पुन्हा तूप टाकून घ्यायचं आहे। खायला देखील छान आणि मेन म्हणजे हेल्दी आहे। त्यामुळे आपल्या मुलांना आठवड्यातून 1-2दा हे द्यायलाच पाहिजे आणि मी तरी देते। सकाळी जर असं काही बनवायचं म्हटलं तर थोडासा गोंधळ होतो, परंतु 15 मिनिट आपण थोडंसं लवकर उठलं तर मग इझिली ही जी कामं आहेत ती आपली होऊन जातात। तसंही मला उठण्याचा काही प्रॉब्लेम नाही। मी कधीही फक्त मला अलार्म पाहिजे, नाही तर मग जाग येत नाही, निवांत झोपलेली असते। परंतु आता आपलं जे रोजचं रुटीन आहे ते छान बसलेलं आहे, त्याच्यामुळे मग त्या वेळेत मला नक्कीच जाग येते। सुट्टी असेल तरी तेव्हा एकदा जाग आली तर पुन्हा झोप येत नाही, त्याच्यामुळे मस्त असं रुटीन लागलेलं आहे। तर आता दोन्ही बाजूने छान असे आप्पे मी खरपूस भाजून घेते आणि राहिलेले जे आहेत ते देखील लगेच बनवून घेते, कारण मग यांना नाश्त्याला होतील आणि मग माझा पुढचा स्वयंपाक वगैरे मला बनवायचा आहे। तर पिल्लूची आणि माझी सकाळी बऱ्यापैकी नोकझोक चालूच असते आणि इथं यांना मी छान असं म्हणजे नाश्त्याचं ताट घेऊन गेले, परंतु यांनी काही नाश्ता वगैरे केला नाही। त्यानंतर पुन्हा पिल्लूने आप्पे खाल्ले। छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आज मी देव आहे ना उजळवलेले आहेत, तर अगदी छान असे चमकत आहेत। आणि दिवे वगैरे आता मी उद्याच घासून घेईन, कारण गुरुवार आहे त्याच्यामुळे देव उद्या उजळवायचे नसतात, त्यासाठी आजच मी देव उजळवून घेतलेत। आणि दिवे वगैरे उद्या उजळवायला म्हणजे घासून पुसून घ्यायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही। आणि देव उजळवण्यासाठी ना मी हे गोदाजल वापरते। याने फक्त आपण लावून ठेवायचं आणि 2 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। खरंच खूप छान निघतात देव। इथं तुम्हाला दिसत असतील देव अगदी मस्त असे चमकत आहेत। आणि जर जास्तच खराब झालेले असतील, बरेच दिवसानंतर क्लीन करायचे असतील, तर मग मी भैया पावडरने करते, परंतु शक्यतो गोदाजलनीच करते मी। आणि कधी कधी भैया पावडरने असं असते। तर छान अशी देवपूजा करून घेतली। आता मला घरातली कामं देखील आवरायची आहेत। घरातली कामं आवरता आवरता मला जवळपास 1:30 वाजला। तोपर्यंत आहोंचं पार्सल तर तसं सकाळीच आलेलं होतं, ते हॉलमध्येच ठेवलंय। घरात छान असं साफ करून घेतलं, पूर्णपणे डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे। डीप क्लिनिंगचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला, परंतु आजचा व्हिडिओ असा होता। कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।